या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अन्नपूर्णा आणि सदानंद आजोबा कमळीला एक छान ड्रेस गिफ्ट करतात, त्यामुळे तिलाही खूप आनंद होतो। अन्नपूर्णा आजी हसून म्हणत असतात की कमळी, आता तू हा ड्रेस घालून पार्टीसाठी छान तयार हो आणि तुला माहिती आहे का पार्टीमध्ये सगळ्यात सुंदर कोण दिसणार आहे तर तू। आणि हे ऐकून कमळी तर खूपच खुश होते आणि मग त्यानंतर अन्नपूर्णा निंगीसाठी सुद्धा एक ड्रेस कमळीकडे देते आणि त्याचसोबत कबड्डीच्या मॅचसाठी तिला शुभेच्छाही देते। त्यामुळे कमळीला खूप आनंद होतो। ती अन्नपूर्णाला आणि सदानंद आजोबांना सांगते की तुम्ही काही काळजी करू नका, यावर्षी कबड्डीची मॅच आपली टीमच जिंकणार, तुम्ही फक्त ट्रॉफीसाठी जागा करून ठेवा। आणि हे ऐकून त्या दोघांनाही आनंद होतो। त्यानंतर आपण पाहतो की कमळी पार्टीसाठी छान तयार होते। अन्नपूर्णाने दिलेला तो ड्रेस तिच्यावर खूपच उठून दिसत असतो आणि मग त्यानंतर ती लगेच पार्टीची तयारी करायलाही सुरुवात करते। तितक्यात ऋषी त्या ठिकाणी येतो आणि जेव्हा तो कमळीला पाहतो तेव्हा तर तो तिच्याकडे बघतच राहतो। त्यानंतर आपण पाहतो की कमळीला चिकट टेप हवा असतो, त्यामुळे ती मोठमोठ्याने हाक मारत असते आणि मग ऋषी स्वतः चिकट टेप घेऊन तिच्याकडे जातो। मात्र जेव्हा कमळी ऋषीला पाहते तेव्हा ती देखील त्याच्याकडे बघतच राहते आणि याच गडबडीमध्ये तिचा पाय शिडीवरून घसरतो आणि ती खाली पडणार इतक्यात ऋषी पटकन पुढे होत तिला पकडतो आणि जेव्हा त्या दोघांना अनिका एकत्र पाहते तेव्हा ती खूप चिडते आणि आल्या पावली पुन्हा एकदा तिच्या रूममध्ये निघून जाते। मात्र ऋषी आणि कमळीला या सगळ्याची काही जाणीवच नसते। ते दोघेजण फक्त एकटक एकमेकांकडे बघत असतात आणि जेव्हा निंगी त्या दोघांना असं एकत्र पाहते तेव्हा ती तर खूपच खुश होते आणि त्यांची दृष्ट काढत म्हणते की हे दोघेजण तर अगदी हिरो हिरोईन सारखे वाटतंय, त्यांना कोणाचीही नजर लागायला नको। पण तितक्यात तिला बाहेरून नयनतारा येताना दिसते, त्यामुळे ती घाबरते। तिला माहीत असतं की जर या नयनताराने या दोघांना अशा अवस्थेत एकत्र पाहिलं तर मग यांचं काही खरं नाही, त्यामुळे ती त्या दोघांना हाक मारू लागते आणि निंगीचा आवाज ऐकून ऋषी आणि कमळी भानावर येतात आणि मग ऋषी पटकन कमळीला खाली उतरवतो आणि मग निंगी त्यांना नयनताराकडे पाहत इशारा करते, त्यामुळे हे दोघेही जण घाबरतात आणि मग कमळी पटकन एका सोफ्याच्या पाठीमागे जाऊन लपते, तर ऋषी घाबरूनच नयनताराकडे पाहत असतो। मग नयनतारा ऋषीकडेच येते आणि ती त्याच सोफ्यावर बसत म्हणते ऋषी, मला ना एका महत्त्वाच्या मीटिंगविषयी तुझ्याशी बोलायचं आहे। आणि त्या दोघांचं जेव्हा हे बोलणं सुरू असतं तेव्हा कमळी त्यांच्याच पाठीमागे लपलेली असते आणि मग ऋषी नयनताराला घेऊन त्या रागिनी आणि कामिनीकडे जाण्यासाठी निघतो आणि मग कमळी त्या जागेतून बाहेर पडते। त्यानंतर आपण पाहतो की रागिनी आणि कामिनी ऋषीचं आणि नयनताराचं स्वागत करतात। त्या दोघीजणी उगाच नयनताराचं कौतुक करत असतात आणि ते नयनताराला अजिबात आवडत नाही। त्यानंतर ती यांना विचारते की बाकीचे गेस्ट कुठे आहेत, तर रागिनी नाटक करत सांगते की अगं, आम्ही ना फक्त आमच्या जवळच्या व्यक्तींनाच या पार्टीसाठी बोलावले आणि मी खास करून राजांना सांगितलं की नयनताराला आणि तिच्या फॅमिलीला तर बोलवायचंच, कारण ते माझ्यासाठी खूप जवळचे आहेत। आणि त्यावर नयनतारा आणि ऋषीही हसून हो म्हणतात। त्यानंतर मग कामिनी त्या रोहितविषयी आणि सतीशविषयी नयनताराला विचारते, तर नयनतारा सांगते की ते आउट ऑफ स्टेशन आहेत, त्यामुळे मी ऋषीला घेऊन आले। आणि हे ऐकून कामिनी पटकन म्हणते की हो, बरं झालं ऋषी आला, तो तर काय आम्हाला आमच्या जावयासारखाच। पण ती पुढे काही बोलणार त्याआधीच नयनतारा रागात तिच्याकडे बघू लागते, त्यामुळे कामिनी पटकन तेथून निघून जाते। त्यानंतर आपण पाहतो की ऋषी आणि नयनतारा बसलेले असतात, तितक्यात कमळी त्यांच्या समोरून जाते आणि कमळीला पाहून ही नयनतारा खूपच चिडते आणि ऋषीला म्हणू लागते की ही 2 वेण्यांवाली मुलगी इथे काय करते आणि बघतोयस ना तू, ती इथे कशी वावरते, जणू काही तिचंच घर आहे। मला कळतच नाही ही अशी कशी आहे। पण ऋषी तिला समजावतो की हे बघ आई, तू ना उगाच तिला असं जज करू नको, ती एक चांगली मुलगी आहे आणि अन्नपूर्णा आजींनी स्वतः तिला इथे बोलावले, त्यामुळे मग ती नयनतारा गप्प बसते। तितक्यात मग सदानंद आजोबा, अन्नपूर्णा, राजन त्याचसोबत कमळी आणि निंगी बाहेर येतात। अन्नपूर्णाला आणि सदानंद आजोबांना पाहून नयनताराला खूप आनंद होतो। ती त्या दोघांची विचारपूस करते, आजोबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देते आणि मग त्यानंतर अन्नपूर्णा कमळीची आणि नयनताराची एकमेकींना ओळख करून देते। अन्नपूर्णा कमळीचं खूप कौतुक करत असते, नयनताराला सांगत असते की ही खरंच खूप गुणी मुलगी आहे आणि आजच्या पार्टीची सगळी तयारी तिनेच केली। त्यावेळी नयनतारा फक्त हसून मान डोलावते, मात्र तिला कमळी अजिबात आवडत नसते। तितक्यात कामिनी
कामिनी आणि अनिका देखील त्या ठिकाणी येतात. ऋषीला पाहून अनिका तर खूपच आनंदात असते. कामिनी तिला सांगते की हे बघ, त्या कमळीमुळे अजिबात स्वतःचा मूड ऑफ करून घ्यायचा नाही आहे, आणि त्यावर तीही हो म्हणते. त्यानंतर मग ऋषी आजोबांसाठी एक गिफ्ट घेऊन येतो. मात्र आजोबांना त्या गिफ्टला हातात घेता येत नसते. मग कमळी त्यांच्या मदतीसाठी पुढे येते आणि हे पाहून सगळेच जण कौतुकाने तिच्याकडे बघू लागतात. आजोबा तर प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि मग त्यानंतर कमळी म्हणू लागते की तुम्हा सगळ्यांना असं वाटत असेल ना की आजोबांना बोलता येत नाही, पण मला माहिती आहे त्यांना काय बोलायचं आहे ते. मी त्यावेळी अन्नपूर्णा आश्चर्याने विचारते की काय गं, काय बोलायचं आहे त्यांना? तर कमळी हसून म्हणते की आजोबांची अशी इच्छा आहे की त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज आपण सगळ्यांनी इथे बसून एक खेळ खेळावा. आणि हे ऐकून अन्नपूर्णा, राजन आणि ऋषीला हसू येतं आणि मग त्यानंतर सगळेजण खेळ खेळण्यासाठी तयार होतात. अनिका तयार नसते, मात्र कामिनी तिला समजावते आणि ऋषीसाठी तू हा खेळ खेळ असं म्हणते, त्यामुळे अनिका शेवटी तयार होते. त्यानंतर मग सगळेजण खेळ खेळण्यासाठी एकत्र बसतात. नयनतारा मात्र त्यांच्यात सामील झालेली नसते, ती बाजूलाच बसून असते आणि मग खेळाला सुरुवात होते. सगळ्यात आधी तर अन्नपूर्णाच आऊट होते. मग सगळेजण तिला गाणं म्हणण्याचा आग्रह करतात आणि मग अन्नपूर्णा देखील एक छान गाणं गाते. तिचा आवाज ऐकून सगळेच जण एकदम फ्रेश होतात, तिच्यासाठी टाळ्या वाजवतात. पण त्या नयनताराला हे सगळं बघून खूप बोर होत असतं आणि त्यामुळे ती काहीतरी कारण काढून घरातून बाहेर पडते. त्यानंतर मग निंगी आऊट होते. तिला सगळेजण गाणं गाण्याचा आग्रह करतात, पण ती म्हणते की मी जर गाणं गायलं ना तर या घराच्या काचा फुटतील, त्यापेक्षा ना मी मस्त डान्स करते. आणि मग ती बिनधास्तपणे सगळ्यांसमोर डान्स करायला सुरुवात करते आणि डान्स करता करता ती अनिकालाही त्रास देत असते. शेवटी तर ती अनिकाला देखील तिचा हात धरून उठवते आणि तिलाही नाचायला भाग पाडते. त्यामुळे सगळेजण त्या दोघींकडे बघतच राहतात. कमळी आणि ऋषीला तर खूप हसू येत असतं. त्यानंतर आपण पाहतो की ऋषी आऊट होतो. तो म्हणत असतो की मी ना तुम्हा सगळ्यांसाठी एक छान डान्स करतो. त्यामुळे सगळेच जण खुश होतात. अनिकाला असं वाटत असतं की ऋषी नक्कीच आपल्याला त्याच्यासोबत डान्स करण्यासाठी बोलावेल. मात्र हा ऋषी जातो कमळीकडे, तिचा हात हातात घेत तिला बोलावतो. त्यामुळे अनिका तर खूपच चिडते, पण कामिनी तिला शांत राहायला सांगते. आणि मग ऋषी आणि कमळी एक छान असा कपल डान्स करतात. त्या दोघांना एकत्र पाहून निंगी तर खूपच आनंदात असते. अन्नपूर्णा, आजोबा आणि राजन देखील कौतुकाने त्या दोघांकडे पाहत असतात. मात्र मग कमळीलाच भीती वाटू लागते आणि मग ती पुन्हा तिच्या जागेवर जाऊन बसते. आणि मग त्यानंतर अनिका पुढे येते आणि मग ती आनंदाने ऋषीसोबत डान्स करायला सुरुवात करते. त्यानंतर मग राजन आऊट होतो. तर अन्नपूर्णा त्याला म्हणते की आधी जसं तू गाणं गायचंस ना तसं आजही गाणं गा. आणि त्यावर मग राजनही हो म्हणतो आणि एक छान गाणं गायला सुरुवात करतो. पण ते गाणं गात असताना त्याला सरूची खूप आठवण येत असते. त्यानंतर मग आपण पाहतो की खेळाला पुन्हा सुरुवात होते आणि यावेळी आऊट होते ती कामिनी. सगळेजण तिलाही गाणं गाण्याचा आग्रह करतात. कामिनी गाणं गाते खरी, मात्र ती असं गाणं गात असते ज्यामुळे राजनला वाईट वाटतं आणि तो मनाशी म्हणतो की आत्याला आत्ता सरूविषयी बोलण्याची काय गरज आहे काय माहिती. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब